बघा शेतकरी मित्रांनो, रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व थकीत कर्ज ठेवलेल्या शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने कर्जमाफी केली जाणार आहे। रेग्युलरमध्ये कर्ज भरणाऱ्या व थकीत असलेल्या शेतकऱ्यांना, या दोन्ही शेतकऱ्यांना किती कर्जमाफी केली जाईल व कोणत्या बँकेचे कर्जमाफ केले जाईल, कशा पद्धतीने तुम्हाला कर्जमाफी होण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवरती फॉर्म भरायचा आहे, कर्जमाफीची तारीख आहे ती आता पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे। सरकारचा मोठा निर्णय काय आहे व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कोणती आहे ती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। सरकारने जसं की शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे। राज्यातील बहुतांश लोकांना उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असून त्यांच्या कुटुंबाचा इथं उदरनिर्वाह हे कृषी उत्पन्नावर अवलंबून असतो। भारत पाकिस्तानच्या युद्धामुळे जसे की दिवसेंदिवस शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होत चाललेली आहे। बाजारात प्रत्येक गोष्टीचा भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे हे दिसून आहे। इथं जसे की समस्या लक्षात घेऊन सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा इथं निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। मित्रांनो, तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेकडून जसं की किसान कार्ड अंतर्गत शेतकरी कर्ज घेतलं असेल आणि कर्जाची परतफेड वेळेवर पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज ते आता थकीत आहेत आणि थकीत पडल्यामुळे हे कर्जाचे जसे की शेतकऱ्यांना नवीन कर्ज बँकेकडून घेता येत नाही। त्यामुळे जर कर्जमाफी झाली नाही तर कर्जाचे त्या ठिकाणी तुम्हाला घेता येईल असा कसा प्रकारचा इथं विचार राज्य सरकारने केला आहे। कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे, जे लहान आणि सीमांत शेतकरी आहे ज्यांच्याकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। आता बघा, जसं की ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा शेतकऱ्यांना इथं कर्जमाफी केली जाणार आहे। कारण की बघा शेतकरी मित्रांनो, इथं शेतकरी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्था हातभार लावू शकतील। शेतकरी कर्जमाफीसाठी पात्रता नियम अटी निश्चित करण्यात आलेल्या आहेत। या अंतर्गत केवळ जसे की तेच शेतकरी लाभ घेऊ शकतील जे कायमस्वरूपी भारताचे रहिवासी आहेत आणि लहान किंवा सीमांत शेतकरी आहेत। आणि जसे की कर्जमाफीसाठी ज्या शेतकऱ्यांची नावे जारी करण्यात येतील त्यांना त्या ठिकाणी लाभ दिला जाईल। कर्जमाफी याबद्दलची जसे की करण्याबद्दलची सरकारकडून जेव्हा सूचना देण्यात येतील त्या ठिकाणी तुम्हाला लगेच अर्ज करावा लागेल, कारण कर्जमाफी करण्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता चेक केली जाते। त्यामुळे कर्जमाफीसाठी अर्ज करणं बंधनकारक असतं। काही वेळा डायरेक्ट डीबीटी अर्ज न करता कर्जमाफी केली जाते। सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी योजनेसाठी जसे की संचलित म्हणजेच ऑटोमॅटिकली पद्धतीने लागू केली जाते। अशा वेळी अर्ज करण्यासाठी गरज नसते, पण काही अटी व शर्ती पूर्ण कराव्याच लागतो तरच ती कर्जमाफी केली जाते। कारण शासनाकडे पूर्ण माहिती असेल तरच ही कर्जमाफी डायरेक्ट पद्धतीने होणार आहे। त्यानंतर बघा, शेतकऱ्यांचा आधार नंबर बँकेशी जोडलेलं केवायसी पूर्ण असेल, बँक खाता सातबारा उतारा व कर्जाची तपशील सरकारकडे आधीच इथं डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध असते। बँकेकडून शेतकऱ्यांची माहिती आणि थकीत कर्जाची यादी शासनाला पाठवली जाते। आता जसं बघा, सरकार जसं की माहिती तपासून शेतकऱ्याची यादी इथं तयार करत जातं आणि सर्व शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी देत असतं। तर बघा, शासनाच्या इथं थेट बँके खात्याचं म्हणजे डीबीटीद्वारे कर्जाची रक्कम वर्ग केली किंवा कर्जाची थेट रक्कम इथं उदरनिर्वाह 2019ची महात्मा फुले कर्जमाफी योजना यात काही पात्र शेतकऱ्यांचा अर्ज न करता थेट कर्जमाफी दिली होती। कारण की बघा, जसं की बँकेकडून आणि महसूल खात्याकडून संपूर्ण डेटा उपलब्ध होता आणि ज्या शेतकऱ्यांचा डाटा उपलब्ध न होता त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी संदर्भात इथं शासकीय यंत्रणाकडे जसे की कृषी विभागाकडे, महाई सेवा केंद्राकडे किंवा ऑनलाईन पोर्टलवरती अर्ज सादर करणं आवश्यक इथं करण्यात आलं होतं। काही आवश्यक कागदपत्रे जमा करावे लागतील, यामध्ये शेतकरी नोंदणी क्रमांक, कर्जाची इथं संदर्भात कागदपत्रे, बँक खात्याची तपशील, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, जमिनीशी संदर्भात इथं मूळ कागदपत्रे आणि मूळ कर्ज प्रमाणपत्राचा यामध्ये समावेश होता। मित्रांनो, कागदपत्रे तुमच्याकडे असणे अतिशय गरजेचे आहे, कारण जेव्हा सरकारची इथं कर्जमाफी करत असतं आणि नसल्यामुळे शेतकऱ्यांना कागदपत्र काढण्यामध्ये भरपूर टाईम त्या ठिकाणी लागतो आणि जे कर्जमाफीची अर्ज करण्यासाठी टाईम दिला जातो त्या टाईममध्ये ते शेतकरी कर्जमाफी अर्ज करत नाही, कारण की कागदपत्र नसल्यामुळे ते अर्ज करू शकत नाहीत आणि त्यांना कर्जमाफीपासून इथं वंचित राहावं लागतं। त्यामुळे ही सांगण्यात आलेली डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर काही टेन्शन तुम्हाला घ्यायची गरज नाही, परंतु त्यापैकी तुमच्याकडे कोणती कागदपत्र नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या मित्रांनो, कारण की कर्जमाफीची घोषणा ही कधी होऊ शकते। कारण कर्जमाफी करण्यात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहे आणि खास म्हणजे कर्जमाफीसाठी लागणारा जो निधी आहे तो आता सरकारकडे उपलब्ध आहे। याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार।
तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.